या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सर आपल्यासोबत आहेत। अभय सर, राणेंना रोखण्याचा काँग्रेसकडून कसा प्रयत्न केला जाऊ शकतो? नारायण राणे यांनी काँग्रेसच्या एकूण जो परफॉर्मन्स आहे मागच्या निवडणुकीच्या संदर्भातला त्याच्याबद्दल स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली आहे। राज्यातील काँग्रेस नेते काँग्रेस सावरण्यासाठी कमी पडतायत, निश्चितपणे त्यांचा काही तक्रारी आहेत आणि प्रदेश नेतृत्वाबद्दलही त्यांनी आपले आपले आक्षेप नोंदवलेले आहेत आणि उघडपणे ते नोंदवलेले आहेत। प्रश्न असा आहे की काँग्रेस हायकमांडने मध्यंतरी त्यांची नाराजी व्यक्त झाल्यानंतर काँग्रेस उपाध्यक्ष आणि त्यांची भेट झाली, त्या भेटीनंतर नारायण राणे यांनी आपण लगेच निर्णय घेणार नाही असं स्पष्ट केलं असलं तरी ते काँग्रेसमध्ये समाधानी नाही आहेत आणि त्यांच्या भाजपा प्रवेशाच्या बातम्या वारंवार येत आहेत। आता जे काही रिझर्वेशन दिसत आहेत ते भाजपाकडून किंवा विशेषतः मुख्यमंत्र्यांकडूनच आहेत अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे। त्यामुळे मला वाटतं की मुख्यमंत्र्यांची अहमदाबाद भेट आणि त्यांची पक्षाध्यक्षांची चर्चा आणि त्याच काळात नारायण राणे यांचं अहमदाबादमध्ये असणं हा निव्वळ योगायोग समजण्याच्या मला वाटतं त्याचा येणार नाही। निश्चितपणे या काही चर्चा सुरू झाल्या असतील, त्याच्यातून किती फलनिष्पत्ती काय होईल हे लवकरच कळेल। परंतु एक नक्की आहे की नारायण राणे यांचा काँग्रेसमधून त्यांचा मुक्काम बाहेर हलण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि तो त्यांचं जे डेस्टिनेशन असेल किंवा ते कुठे जाऊ शकतील त्याच्या सर्वाधिक शक्यता जी आहे ती भाजपामध्येच जाण्याची आहे। फक्त या संदर्भात मुख्यमंत्र्यांचे आक्षेप आणि शिवसेनेची प्रतिक्रिया मला वाटतं या दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या असतील। या दोन गोष्टीबाबत भाजपा पूर्ण विचार करून त्याची प्रतिक्रिया शिवसेनेकडून कशी उमटेल, ते कसे रिॲक्ट होतील ही बाब या दृष्टीने महत्वाची असेल। आणि मला वाटतं की भाजपाला स्वतःच्या सातत्याने प्रयत्न चालू आहे की शिवसेनेच्या सततच्या त्रासातून कुठेतरी मुक्त व्हायचं आहे। ते जर व्हायचं असेल तर आपल्या आमदारांची संख्या वाढवावी लागेल आणि ती जर नारायण राणे यांच्या मार्फत जर ती पूर्ण होत असेल तर निश्चितपणे शिवसेनेचे आक्षेप ते फारसे मला वाटतं की त्याची दखल घेणार नाही। अर्थात स्वाभाविक आहे की नेमकं आजच्या चर्चेत काय झालं, नारायण राणे यांना कसं पक्षात पुनर्वसन केलं जाणार, त्यांच्यासोबत कोण येणार आणि शिवसेनेची प्रतिक्रिया या सर्व बाबींवर चर्चा झाली असण्याची शक्यता आहे। नारायण राणे या संयुक्त बैठकीला हजर होते की नाही याबद्दलची अजून निश्चित माहिती नाहीये, परंतु हे तिघेही एकाच वेळी अहमदाबादमध्ये असणं या गोष्टी बऱ्याच बोलक्या आहेत। दीपक, पण अभय सर, राणेंनी जर पक्ष सोडला तर काय चित्र असेल काँग्रेसमध्ये? निश्चितपणे नारायण राणे फार मोठे नेते आहेत, काँग्रेससाठी ते फायदेशीर आहेत। त्यांच्याकडे अग्रेसिव्ह लिडरशिप आहे आणि विशेषतः विरोधी पक्षात काम करण्याचं टेम्परामेंट जे लागतं ते त्यांच्याकडे आहे। विरोधी पक्षात काम करताना फक्त त्यांची उपयुक्तता याचा वापर काँग्रेसने आतापर्यंत मला वाटतं पूर्णपणे केलेला नाहीये। इव्हन मध्यंतरी आपण लक्षात घेतलं असेल की गोव्यामध्ये निवडणुकीनंतर ज्या तत्परतेने भाजपने जी तत्परता दाखवली तिथे ते काँग्रेसला दाखवता आली नाही। तिथे नारायण राणे यांचा उपयोग करून घेऊ शकता आला असता, कारण काँग्रेसचा जो बंडखोर गट होता त्या बंडखोर गटाचे आणि नारायण राणे यांचे चांगले संबंध आहेत, संपर्कात आहेत, ते त्यांचा उपयोग करता आला असता, पण तो केला गेला नाही। अनेक दिवसांपासून ते प्रदेशाध्यक्ष होते होणार अशी चर्चा आहे, पण तेही झालेलं नाही, तर अशोक चव्हाण यांच्याकडेच धुरा कायम ठेवण्याचं काँग्रेसने ठरवलेलं आहे आणि पक्षात एक आपल्याला महत्व दिलं जात नाही असं त्यांच्याकडे साधारणतः सतत त्यांचा तक्रारीचा सूर असतो। तर अशी मला वाटतं की त्यांचं पोटेन्शियल जे आहे काँग्रेसमधून पूर्णतः वापरला गेलेलं नाहीये आणि विरोधी पक्षात काम करण्याची पद्धत, त्यांनी 5 वर्ष विरोधी पक्षनेते म्हणून अत्यंत प्रभावीपणे काम केलेलं आहे। तर अशा परिस्थितीमध्ये त्यांचा उपयोग काँग्रेसने तितकासा करून घेतलेला नाहीये आणि निश्चितपणे त्यांचं बाहेर जाणं हे काँग्रेससाठी मला वाटतं आणि काँग्रेस अशा परिस्थितीत आहे आज की काँग्रेसला केवळ शक्ती म्हणजे पेक्षा आत्मविश्वास देण्याची गरज आहे काँग्रेसला आणि तो आत्मविश्वास देणारी अग्रेसिव्ह लिडरशिप असणं कुठल्याही पक्षात त्या पक्षाला निश्चितपणे फायद्याचं असतं। त्यांचा बाहेर जाण्यामुळे तोटा नक्कीच होईल काँग्रेसचा। भाजपाला किती फायदा मिळेल हा भाग बाजूला ठेवा, पण काँग्रेसला निश्चितपणे याच्यामुळे नुकसान होऊ शकेल। दीपक, निश्चितच अभय सर, खूप खूप धन्यवाद केलेल्या विश्लेषणाबद्दल।